नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात. तेवढ्यातच विमल एक लेटर घेते आणि अर्जुन सायलीच्या रूममध्ये येते आणि अर्जुनला सांगते की हे तुमच्यासाठी आलेलं आहे. तर आता अर्जुनला तिकडून एक नोटीस आलेली असते. ती यासाठी आलेली असते की उद्या कोर्टात हिअरिंग आहे. मग आता कोर्टामध्ये जेव्हा अर्जुन, सायली, चैतन्य आलेले असतात त्याच वेळी ॲडव्होकेट दामिनी देशमुख ही तिथं पोहोचलेली असते. आणि जेव्हा दामिनी देशमुख अर्जुनला तिथे हाय करते तेव्हा अर्जुनही तिला हाय करतो, कारण पहिल्यांदाच ते दोघं जण समोरासमोर आलेले असतात. आणि मग अर्जुन आणि त्याचबरोबर दामिनी बोलत असतात. तेव्हा दामिनी म्हणते की तुझा कॉन्फिडन्स डाऊन झाल्यासारखा वाटतोय, म्हणजे तू आता तेवढा हा वाटत नाहीये. त्यावरती लगेचच अर्जुन म्हणत असतो, कसं आहे माहिती आहे का, अर्जुन सुभेदारचा जो कॉन्फिडन्स आहे तो बाहेर नाहीये तर कोर्टात त्याच्या समोर लढताना दिसत असतो, तो असा बाहेर दाखवण्यासाठी नसतो, असं अर्जुन स्पष्टपणे सांगत असतो. तर त्याच्या बोलण्यावरती लगेचच दामिनी पुढे बोलत राहते. ती म्हणत राहते की कसं आहे माहिती आहे का, दामिनी देशमुखच्या पुढे बोलायला तुझ्याकडे बिनबुडाचे पुरावे आहेत का, नक्की तुझा कॉन्फिडन्स आहे ते मला कळेलच, पण तुझं जे काय चाललेलं आहे ते मात्र मला चांगलंच माहिती आहे. तुझ्याकडे जे पुरावे आहेत ना ते बिनबुडाचे आहेत आणि त्या पुराव्यांच्या आधारावर तू माझ्या आशिलाला अडकवत असतोस. तेव्हा अर्जुन म्हणतो, कळेल ते कोर्टातच. आणि कसं माहिती आहे का, कोर्टामध्ये विजय फक्त आणि फक्त सत्याचाच होतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं आता अर्जुनने ठणकावून दामिनीला सांगितलेलं असतं, कारण अर्जुनने दामिनीला दाखवून दिलेलं आहे की अर्जुन सुभेदार नक्की काय आहे आणि तो काय करू शकतो, ही गोष्ट मात्र आता समोर येत असते. त्यानंतर आजच्या भागाला आपण प्रेक्षकांना सुरुवात करूया. नक्की आजच्या भागामध्ये काय होणार आहे, साक्षीच्या विरोधात कसा पुरावा मिळणार आहे, अर्जुन सायली तर सिनेमा बघायला गेलेले होते पण तिथं नक्की काय घडलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यासोबतच अर्जुन सायलीच्या हाती जो पुरावा मिळणार आहे त्यामुळं कोर्टात दामिनी बरोबर साक्षी आणि प्रियाचीही वाट लागणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे रविराजला जो इन्स्पेक्टर सावंतांचा कॉल आलेला असतो, त्या कॉलमुळे रविराज समोर प्रियाचं भयानक असं सत्य येणार आहे. तिने काय गोंधळ घालून ठेवलेले आहेत ते सगळं समोर येणार आहे. तर इकडे आता अर्जुन आणि सायली थिएटरमध्ये आलेले असतात. तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सर तुम्हाला आठवतं का, याआधी आपण मूव्हीला कधी आलेलो होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ना, आपण त्यावेळेस आलेलो 2 वर्षापूर्वी. तेव्हा सायली म्हणते, हो ना बरोबर आहे, पण त्यावेळेस ना तुम्हाला ना मी चिडका बिब्बा म्हणायचो. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी गडबड घोटाळा होता. आणि सायली म्हणते की त्यावेळेस तुम्ही ना पॉपकॉर्न घेऊन दिले होते मुलांसाठी, तेव्हा मला खरंच खूप बरं वाटलं होतं. म्हणजे तुम्ही वरून जरी चिडका बिब्बा वाटत असला तरी मनातून तसे नाही आहेत हे माझ्या लक्षात आलेलं होतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सायलीला अर्जुन म्हणतो, चला आजही मी तुम्हाला पॉपकॉर्न घेऊन देतो. आणि असं म्हणत अर्जुनने सायलीसाठी पॉपकॉर्न घेतलेले असतात आणि सायलीच्या हातात पॉपकॉर्न दिलेले असतात. तेवढ्यात एक व्यक्ती तिथून जात असते आणि ते पॉपकॉर्न जेव्हा सांडतात आणि सायली तिथं पडणार असते तेव्हा अगदी रोमॅन्टिक स्टाईलने अर्जुनने तिला पकडलेलं असतं आणि अर्जुन हा सायलीच्या डोळ्यात पाहत असतो. पण सायलीला आठवू लागलेलं असतं की त्यावेळेसही अर्जुन आणि सायली जेव्हा एकमेकांना धडकलेले असतात, सायलीचा गडबड घोटाळा झालेला असतो, तेव्हाही ते दोघं जण असेच पडलेले असतात. सायलीला अर्जुनने सावरलेलं असतं आणि त्यांच्या अंगावरती पॉपकॉर्न उधळले गेलेले असतात. हा क्षण सायलीला आठवत असतो. परंतु सायली ही अर्जुनकडे पाहत असते आणि अचानक सायलीला त्या 2 वर्षापूर्वीच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवायला सुरुवात होते. आणि सायलीला आठवत असतं की प्रियाने नाटक सुरू केलेलं असतं. प्रिया म्हणालेली असते की माझं पोट खूप दुखतंय, तुम्ही जा सगळेजण, कारण प्रियाला साक्षी बरोबर आश्रमामध्ये पेपर शोधायचे असतात. आणि त्याचबरोबर मग सायली म्हणत असते की ठीक आहे आपण सगळेजणच परत जाऊया. तेव्हा प्रिया म्हणालेली असते की सगळेजण नको, कसं आहे माहिती आहे का, जर आपण सगळेजण आलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा आता आपण इथे सगळेजण न जाता मी जाते. त्यावेळेस मग काकू म्हणू लागतात की मी येते तुझ्यासोबत. त्यावर प्रिया म्हणत असते की नाही नको, जाईल मी एकटी, काही प्रॉब्लेम नाही आहे, मी विलास काकांना सोबत घेऊन जाईल. आणि ह्या गोष्टी आता इकडे सायलीला आठवू लागलेल्या असतात आणि सायलीला कळलेलं असतं की नक्कीच काहीतरी असा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळं हे सगळं घडत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की साक्षीच्या बाबतीत सायलीला आठवू लागलेलं असतं आणि प्रियाने ही तिकीट दिलेली होते. प्रिया म्हणालेली असते की मी तिकीट तुझ्याकडे देऊन जाते, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हे सगळं सायलीला आठवत असतं. आणि मग अर्जुनच्या लक्षात येतं, सायली उठून उभी राहते. अर्जुन म्हणतो की सॉरी आणि मग तो सायलीला घेऊन बाजूला होतो. अर्जुन म्हणू लागतात, काय झालंय सायली तुम्हाला. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की नाही तसं काही नाहीये. आणि असं म्हणत सायली बोलायला सुरुवात करते. सायली म्हणते, तुम्हाला आठवतंय का, मी प्रिया आणि आम्ही सगळे आश्रमातले आलो होतो. तेव्हा
तेव्हा अर्जुन म्हणतो की हो. तेव्हा सायली म्हणते तुमच्या लक्षात येते का की काय झालेलं होतं, कारण तेव्हा ना आमच्याकडे तिकीट्स वगैरे असं काही नव्हतं. उलट मधुभाऊंना जे ह्याचे पैसे आहेत, नगरपालिकेचे महानगरपालिकेचे जे पैसे आहेत ते देण्यासाठी मिळालेलं होतं स्पॉन्सरर, त्यामुळे आम्ही सगळेजण खुश होतो. मधुभाऊ तिकडे गेलेले होते आणि अचानक प्रिया जी आहे तिनं आली आणि तिनं आम्हाला तिकीट्स दिले, कारण आमच्याकडे तर पॉपकॉर्न घ्यायला पण पैसे नव्हते. एवढ्या मोठ्या मल्टिप्लेक्समध्ये येऊन पिक्चर बघणं वगैरे ही गोष्ट शक्यच नव्हती आमच्यासाठी. तेव्हा अर्जुन म्हणतो हो अगदी बरोबर आहे, कारण तुमच्याकडे पॉपकॉर्न घ्यायला पैसे नव्हते म्हणून तर तुम्हाला पॉपकॉर्नसाठी पैसे जे आहेत, पॉपकॉर्न आहेत ते मी घेऊन दिलेले होते, बरोबर आहे ना. तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणतो की हो अगदी बरोबर, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. हे सगळं अर्जुनचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यानंतर इकडे सायली अर्जुनला बोलत असते. सायली म्हणत असते की नाही, काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे, काहीतरी मोठा गोंधळ झालेला आहे असं सायली अर्जुनला सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो अगदी बरोबर आहे तुमचं, पण नक्की काय झालेलं आहे गोंधळ, हे अर्जुन आणि सायली दोघंही विचार करू लागलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला. तेव्हा सायली म्हणते की तुमच्या लक्षात आलं असेल की मला काय म्हणायचं आहे ते तिकीट जसं बघा ना, आत्ता आपल्याला चैतन्य सरांनी तिकीट काढून दिले तसं प्रियाने तिकीट दिले होते, पण प्रिया एवढी उदार नाही आहे की ती एवढी तिकीट्स वगैरे काढून कोणाला देऊ शकेल. मग अर्जुन विचार करू लागलेला असतो, मग हे सगळं कसं शक्य झालेलं आहे असं सायलीला विचारत असतो. तेव्हा सायली म्हणत असते म्हणजे हे तिकीट साक्षीने काढून दिले नसतील आणि त्यांचा असा प्लॅन तर नसेल ना की आम्हाला सगळ्यांना इथून बाहेर काढायचं आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ घालायचा आहे, आणि हे सगळं त्यांनी हे प्लॅनिंगपूर्वक केलेलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो की हो अगदी बरोबर आहे, अशा पद्धतीनेही ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणत असते की हो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की त्यासाठी आपल्याला काही डिटेल्स लागणार आहे, तिचं कॉल रेकॉर्डिंग लागेल आणि त्याचबरोबर हे तिकीट आहे इथे जाऊन आपल्याला चेक करावं लागेल. तेव्हा सायली म्हणते की चालेल, नक्की काय करावं लागणार आहे असं सायली अर्जुनला विचारत असते. आणि त्यासोबतच इकडे प्रिया आता घरी आलेली असते. मग सुमन आणि प्रतिमा बोलत असतात. सुमन म्हणते की तुझ्यासाठी मी छान असे ना पराठे बनवून घेते असं सुमन सांगत असते, आणि त्यासोबतच सुमन आता पराठे बनवायला जाते. आणि मग नागराज आणि प्रिया बोलत असतात. प्रिया म्हणत असते की काही कळतच नाहीये मला नक्की काय करायचं आहे. हे सायली अर्जुन एक दिवस मला फासावर लटकवूनच राहणार आहेत, कारण त्या दिवशी ना माझ्या मोबाईल रूममध्ये त्यांनी कॅमेरा लावलेला होता. हे सगळं ती बोलत असते. तेव्हा नागराज म्हणत असतो नक्की काय बोलतेस तू, हे कसं आहे माहितीये का, तू स्वतः तर नक्कीच फासावर लटकणार आहे या सगळ्यामुळं, एवढं लक्षात ठेव. काही झालं तरीही ते अर्जुन आणि सायली तुला काही सुखाने जगू देणार नाहीयेत. जरा मूर्खपणा करायचा कमी कर, कारण तरच तू वाचणार आहे, एवढे लक्षात ठेवायचं आहे असं इकडे नागराज स्पष्टपणे प्रियाला सांगत असतो. प्रिया म्हणत असते मला कळतच नाहीये की त्यांना माझ्यावर संशय का आलेला आहे. आणि तेवढ्यातच रविराज तिथं आलेला असतो आणि म्हणत असतो काय रे नागराज, माझी मुलगी माहेरपणाला आलेली आहे आणि तू तिला फासावर लटकवायचं वगैरे काय बोलतोय. तेव्हा नागराज म्हणत असतो कसं आहे माहितीये का, सुमन आहे ना ती पराठे बनवत आहे ना सायली आपल्या तन्वीसाठी, आणि जर तन्वीनं ते पराठे खाल्ले नाहीत तर मात्र ती फासावर लटकवेल असं मी तिला बोलत आहे. हे सगळं नागराज बोलत असतो. तेव्हा रविराज म्हणत असतो असं आहे का, अरे कसं आहे माहिती आहे का, माझी मुलगी एवढ्या दिवसांनी घरी आलेली आहे, एवढं सगळं घडत आहे. आणि त्याबरोबरच इकडे पाहायला मिळतं की नागराज म्हणत असतो की तसं नाही रे दादा, म्हणजे मी आपलं चांगलं आहे ना बोलत होतो, माहिती आहे ना सुमन कशी आपली, तिनं बनवलेलं खाल्लं पाहिजे ना. आणि मग रविराज इकडे म्हणत असतो की खरंच मला आता वाईट वाटतं की माझ्या मुलीचं माहेर पण माझ्यापासून हिरावून घेतलं गेलं असतं, पण आज मला कळलेलं आहे की माहेरपणाला जेव्हा लेक येते तेव्हा ती दिसते वेगळीच, आणि त्याचबरोबर तिच्यामध्ये असलेला जो तिचं सौंदर्य आहे ते वाढू लागतं. इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो काय सांगताय तुम्ही हे सगळं. तेव्हा सायली म्हणत असते हो आमच्याकडे तेवढे पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता ना कधी. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे, तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. परंतु तेव्हा सायली सर्व गोष्टी अर्जुनला अगदी व्यवस्थित सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो पण नक्की आता ते तिकीट्स आहेत ते नक्की कुठे होते, त्यासाठी मला गेलं पाहिजे असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणत असते की हो अगदी बरोबर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांच्या दोघांमध्ये डिस्कशन चाललेलं असतं. सायली म्हणते की मी घरी जाते. अर्जुन म्हणत असतो की मी इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन जात आहे असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुन हा आता इन्स्पेक्टर साहेबांकडे जाणार असतो. सायली म्हणते आता तुमच्याबरोबर इन्स्पेक्टर आहे तर मी तिथे यायची काहीच गरज नाहीये ना, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच अर्जुन म्हणतो की चालेल, पण मी अशी पहिल्यांदाच बायको बघितलेली आहे की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं घडतील असं वाटलंच नव्हतं.
हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली म्हणते मी घरी जाते, पूर्णाजींच्या जेवणाची वेळ चुकायला नको आहे ना, मग ते मला मॅनेज करता येईल घरी जाऊन, असं म्हणत सायली घरी जायला निघते. त्यानंतर अर्जुन तिथं बोलत असतो आणि सायलीला म्हणत असतो की खरंच तुमच्यासारखी बायको ना मी आजतागायत बघितलेली नाहीये, एवढं तुमचं हे जे काय चाललेलं असतं ना ते खूपच जबरदस्त असतं असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. आणि त्याचबरोबर सायली आनंदाने आता घरी जायला निघालेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता प्रिया जी आहे ती रविराज सोबत बोलत असते आणि रविराजला म्हणत असते की बाबा, आणि रविराज बरोबर तिचं ते नाटकी बोलणं वागणं चाललेलं असतं. तिनं रविराजला आता म्हणत असते की खरंच बाबा, आता ना मला बरं वाटतंय, तुम्ही माझ्याशी बोलत नव्हता ना तेव्हा ना मला खरंच खूप वाईट वाटत होतं, तुम्ही माझ्यासोबत नव्हता, या गोष्टीचा मला त्रास होत होता, कारण माझे बाबा माझ्यासोबत नव्हते. काहीही झालं तरीही माझ्या बाबांनी माझ्याशी बोलणं टाकलेलं होतं. तेव्हा इकडे रविराज म्हणू लागतो की अगं किती पोक्त झाली, गळ्यात मंगळसूत्र काय घातलं, मोठ्या माणसासारखी बोलायला लागलीस ना गं तू. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे तेवढ्यातच रविराजला फोन येतो आणि रविराजला इन्स्पेक्टर सावंतांचा कॉल आलेला असतो आणि इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात की हे अशा पद्धतीनं झालेलं आहे. आणि रविराज म्हणतो की काहीच हरकत नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये, सगळं व्यवस्थित होणार आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, त्यावेळेस त्याला काय चेक करायचं ते करू द्या, असं रविराजने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर नागराज आणि प्रिया यांना धक्का बसतो. नक्की रविराजला कशासाठी कॉल आलाय हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा रविराज इकडे म्हणत असतो की काय झालंय माहितीये का, अर्जुनला आहे ना तन्वीची कॉल हिस्ट्री चेक करायची आहे आणि त्यासाठी तो कॉल आलेला आहे. तेव्हा नागराज म्हणतो पण अर्जुनला तन्वीची कॉल हिस्ट्री कशासाठी चेक करायची आहे. तेव्हा रविराज म्हणतो करू दे ना, त्याला चेक करायची आहे ना तर करू दे कॉल हिस्ट्री, काहीच प्रॉब्लेम नाहीये, आपण कशाला कमीपणा घ्यायचा आहे, कारण आपलं काही चुकलेलंच नाहीये ना. त्याला प्रत्येक वेळेस तन्वीवरती संशय असतो. इकडे प्रियाच्या मात्र शिट्टे वाजलेले असतात, प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं, कारण काहीही झालं तरीही प्रियाला असं वाटत असतं की तिनं जे काय केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. इकडे अर्जुन आणि चैतन्य जेव्हा बाहेर आलेले असतात, चैतन्य म्हणत असतं तुला कळतंय का नक्की पाय कुठे आहेत तुझे, तुझे पाय धरून ना दररोज त्याच्या पायाचा फोटो काढून घ्यायचे मला. अर्जुन म्हणतो अरे तुला कळत कसं नाहीये, तिथे गेल्यानंतर अचानक आठवलं ना, आणि त्यामुळेच तर हे सगळं समोर येऊ शकलेलं आहे. आत्ताच आत्ता आपल्याला इन्स्पेक्टर सावंत यांच्याबरोबर जायचं आहे आणि तिथले डिटेल्स घ्यायचे आहेत, असं अर्जुन स्पष्टपणे सांगत असतो. परंतु इकडे चैतन्य म्हणत असतो अरे तेच रे, तू आणि तुझी बायको दोघं जण गेलेला होतात ना, आणि मग हे सगळं काय घडलेलं आहे आणि तू अचानक तिथून बाहेर काय आलायस, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो जे गरजेचं होतं ते केलेलं आहे, बाकी काही वेगळं केलेलं नाही, असं अर्जुन सांगत असतो. तेवढ्यातच तो म्हणतो की इन्स्पेक्टर सावंतांना कॉल कर, ते कुठंपर्यंत आले ते बघ. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाची नाटकं सुरूच असतात आणि त्याचबरोबर प्रतिमा मात्र तिला म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मला सांग तन्वी, तुझ्याकडनं अशी काही चूक घडलेलीच नाहीये तर तुला घाबरण्याची गरज काही आहे, म्हणजे तू काय तुझ्या कॉल रेकॉर्डमध्ये असं काही प्रॉब्लेमॅटिक आहे का ज्याच्यामुळं तू गोत्यात येऊ शकते. तेव्हा रविराज म्हणतो असं काही असू शकत नाही. तेव्हा प्रिया मात्र म्हणायला सुरुवात करते कसं आहे माहितीये का बाबा, या ना त्या मार्गाने अर्जुन मात्र प्रत्येक वेळेस माझ्यावरती संशयच घेत आहे. त्यांनी माझ्या रूममध्ये कॅमेरा लावलेला होता आणि आता हे सगळं म्हणजे कधी कायद्याच्या भाषेने तर कधी इलिगल अशा पद्धतीनं त्याचं काम सुरूच आहे, असं म्हणत ती रविराजला सांगत असते. तेव्हा रविराज म्हणतो की आता मी बघतो त्याला कॉल रेकॉर्ड कसे मिळतात ते, आणि मग प्रिया जायला निघालेली असते. अर्जुनच्या मदतीला पोलीस इन्स्पेक्टर आलेले आहेत. अर्जुन त्यांना बोलून घेतलेलं आहे अर्जुननी आणि त्यांना सांगितलंय की आज आपल्याला थिएटरमध्ये जायचं आहे. इन्स्पेक्टर साहेब देखील अर्जुनचं ऐकून आता थिएटरमध्ये चाललेले आहेत, कारण थिएटरमध्ये अर्जुनला काही महत्त्वाचे पुरावे जमा करायचे आहेत. नक्की त्या दिवशीचं बुकिंग कुणी केलेलं होतं याचा पुरावा त्याला पाहिजे. आणि इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतायत तुम्ही काहीच काळजी करू नका, मी तुमच्याबरोबर थिएटरला येतो. त्यामुळे अर्जुन खुश झालेला आहे. इकडे नागराज आणि प्रिया आता रविराजकडून उठून आलेले आहेत आणि प्रिया खूपच चिडलेली आहे. हा रविराज आणि त्याची अर्धवट बायको एके दिवशी मला अडचणीत आणणार आहेत असं ती नागराजला म्हणत आहे. नागराज म्हणतो तू त्याची काळजी करू नको, आपण आहेत ना, आपण दरवेळेस हे निभावून नेऊया. त्याच वेळेस नागराजचं लक्ष जातं ते म्हणजे प्रियाच्या गळ्याकडं आणि त्याला दिसतं की तिने लॉकेट घातलेलं नाहीये. तो तिला विचारतो ते लॉकेट जे तन्वीचं आहे ते तू का घातलेलं नाही. तेव्हा ती म्हणते तो म्हातारा आहे ना घरामध्ये मधुकर पाटील, तो सारखा बघत असतो, जर का त्याचं लक्ष गेलं ना त्या लॉकेटकडे तर म्हातारा वाट लावून टाकेल, म्हणून ते लॉकेट मी काढून ठेवलेलं आहे.
तेव्हा नागराजने तिला अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. नागराज म्हणतो, "त्या लॉकेटाबद्दल त्या म्हाताऱ्याला काहीच माहीत नाहीये." प्रियाला धक्का बसलाय. ती म्हणते, "असं कसं काय? ते लॉकेट तर त्याचंच आहे ना, त्यानेच दिलेलं आहे ना?" तेव्हा नागराज म्हणतो, "अजिबात नाही. ते लॉकेट महिपतचं आहे. महिपतला ते ॲक्सिडेंटच्या वेळेस सापडलेलं आहे." तेव्हा त्याने सांगितलंय, की जेव्हा अ, तन्वीचा आणि तिच्या आई-वडिलांचा ॲक्सिडेंट झालेला होता, तेव्हा महिपतने ते लॉकेट जे झाडावर पडलेलं होतं, ते घेतलेलं आहे आणि तेच लॉकेट तुला दिलेलं आहे. हे ऐकल्यावर प्रियाला मोठा धक्का बसलाय. तिला समजलंय, की मधुकर पाटलांना याविषयी काहीच माहिती नाही. उलट हे लॉकेट महिपतनं आपल्याला मिळवून दिलेलं आहे आणि महिपत झालेल्या गुन्ह्याबद्दल, त्याने केलेल्या कामाबद्दल एक तरी पुरावा स्वतःच्या जवळ ठेवतो, म्हणूनच त्याने ते लॉकेट स्वतःच्या जवळ ठेवलेलं असतं आणि ते लॉकेट तन्वीचं आहे आणि ते महिपतकडून आलेलं आहे. ही गोष्ट आता प्रियाला नागराजने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर नागराज तिला अजून एक गोष्ट पटवून देतोय, ती म्हणजे अजिबात ते लॉकेट गळ्यातून तू काढू नको. कारण तू तन्वी आहेस हेच सर्वांना सतत भासलं पाहिजे. जोपर्यंत तू ते लॉकेट गळ्यात ठेवशील, तोपर्यंत लोकांना या गोष्टीचा भास होत राहील. ही गोष्ट सतत पटत राहील, की तू तन्वी आहेस. त्यामुळं ते लॉकेट अजिबात काढू नको, असा मोलाचा सल्ला नागराजने प्रियाला दिलेला आहे. तेव्हा प्रियासुद्धा त्याला म्हणते, की मला या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या. मला असं वाटत होतं, की ते लॉकेट त्या म्हाताऱ्यानेच दिलेलं आहे आणि त्यामुळंच मी त्याला घाबरून ते लॉकेट कपाटामध्ये काढून ठेवलेलं होतं. नागराज म्हणतो, "आत्ताच्या आत्ता ते लॉकेट कपाटातून काढ आणि तुझ्या गळ्यामध्ये घाल. लक्षात आलं का? ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तू प्रिय नाही आहेस, तू तन्वी आहे हे भासवणं गरजेचं आहे." तेव्हा प्रिया म्हणते, "घरी गेल्याबरोबर ते लॉकेट मी गळ्यामध्ये घालते." इकडे अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर साहेब आलेले आहेत थिएटरमध्ये आणि त्या व्यक्तीला ते मदत मागतायत. ते म्हणतायत, "आम्हाला 2 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड पाहिजे." पण सदर व्यक्ती त्यांना काही मदत करत नसतो. कारण त्याला माहीत नसतं, की अर्जुन हा ॲडव्होकेट आहे, चैतन्य हा त्यांचा असिस्टंट आहे. पण त्यांच्याबरोबर आलेला एक व्यक्ती हा पोलीस इन्स्पेक्टर आहे, या गोष्टीपासून तो अनभिज्ञ असतो आणि तो अर्जुन आणि चैतन्य यांना उडवाउडवीची उत्तरे द्यायला लागतो. "अहो 2 दिवसाचं रेकॉर्ड द्यायचं म्हणलं तरी शक्य होत नाही आणि तुम्ही 13 जानेवारी 2023चं रेकॉर्ड मागताय, शक्य आहे का हे? अजिबात शक्य नाही." तेव्हा इन्स्पेक्टर साहेब त्याच्याजवळ येतात आणि म्हणतात, "माझी ओळख करून देऊ का? मी इन्स्पेक्टर आहे." हे म्हणल्याबरोबर तो घाबरतो आणि म्हणतो, साहेब तुम्ही आहे का? काय मदत पाहिजे मागा ना." ती कार्ड दाखवल्यावर तो व्यक्ती घाबरतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना पाहिजे ती मदत करायला तयार होतो. इन्स्पेक्टर साहेब सांगतात, "हे वकील साहेब जे सांगतायत ती सगळी माहिती त्यांना द्यायची आणि कोर्टामध्ये गरज पडली तर कोर्टामध्ये सुद्धा सांगायला यायचं." हे ऐकल्यावर तो घाबरतो आणि म्हणतो, "अहो साहेब तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहेत. तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते." आणि अर्जुनने त्या व्यक्तीला सांगितलंय, की 13 जानेवारी 2023चं रात्रीचं बुकिंग जे आहे ना, त्याबद्दलची सगळी माहिती आम्हाला पाहिजे. लगेच तो व्यक्ती म्हणतो, "थांबा, आता काय सगळं डिजिटल आहे ना, त्यामुळे काहीच काळजी नाही. तुम्हाला पाहिजे तेव्हाचा रेकॉर्ड मी देऊ शकतो." असं म्हणून त्याने आपला लॅपटॉपमधून, आपल्या कॉम्प्युटरमधून पाहिजे ती माहिती अर्जुनसाठी काढलेली आहे. त्या दिवशीचं बुकिंग काढलेलं आहे आणि तो सांगतो, "यामध्ये तुम्हाला पाहिजे ती माहिती मिळेल." तर इकडे रविराजने अर्जुनला नोटीस पाठवण्याची तयारी केलेली आहे. अर रविराजने एका ठिकाणी फोन केलाय आणि अर्जुन यांना नोटीस लगेच पाठवा, असं त्याने सांगितलेलं आहे. तर इकडे थिएटरमध्ये त्याने पाहिजे ते रेकॉर्ड अर्जुनला दाखवलेलं आहे. अर्जुन एक-एक रेकॉर्ड तपासतोय. त्यामध्ये नक्की कोणाच्या नावानं कुणी बुकिंग केलेले आहे, त्यांची नावं आहेत आणि त्यावेळेस त्याला एक नाव समोर आलेलं आहे. साक्षी महिपत शिकरे हिनेच प्रियासाठी सर्व काही बुकिंग केलेलं आहे, हे आता त्याच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे साक्षी महिपत शिकरे आणि प्रिया यांचे एकमेकांशी किती घनिष्ठ संबंध आहेत, त्याचबरोबर ते बुकिंग जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि साक्षी महिपत शिकरेने मुद्दाम केलेलं आहे, ही गोष्ट आता त्याच्या लक्षात आलेली आहे. खूप मोठा पुरावा आता अर्जुनच्या हाती लागलेला आहे. जर का हा पुरावा त्याने कोर्टामध्ये सादर केला, तर प्रियाचे महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्याशी किती चांगले संबंध आहेत आणि जाणीवपूर्वक साक्षीने त्यांना थिएटरची तिकीटं काढून दिलेली होती, ही गोष्ट कोर्टाच्या समोर येणार आहे आणि त्यामुळे दामिनी मात्र तोंडावर पडलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. अर्जुनने लगेच त्या पुराव्याचे प्रिंट काढून घेतलेले आहेत आणि हा पुरावा मी कोर्टामध्ये सादर करणार, असं देखील तो मनात म्हणत आहे. इकडे पूर्णाजी कंटाळून बाहेरून आलेले आहे आणि त्याच वेळेस सायली त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते, "हे पाणी घ्या." त्या पाणी पितात. मात्र त्या सायलीकडं काही प्रेमानं बघत नाहीत आणि प्रेमानं बोलत देखील नाहीत.
सायली त्यांना म्हणते, "मी तुमच्यासाठी छान सरबत बनवू का?" तेव्हा त्या म्हणतात, "मला काहीच पिण्याची इच्छा नाहीये. तुझ्या हातचं तर अजिबात पिण्याची इच्छा नाहीये." आणि त्या तसंच शांत बसतात. पण सायली मात्र त्यांना काहीच बोलत नाही. सायली त्यांच्यासाठी छान असं लिंबू सरबत बनवून घेऊन येते आणि त्यांच्या हातामध्ये देते. खरं तर त्यांना लिंबू सरबत प्यायचं असतं आणि सायलीने आणून दिल्यावर त्या खुशच होतात. जेव्हा ते लिंबू सरबत पितात, तेव्हा बाहेरून उन्हातून कंटाळून आलेल्या पूर्णाजीला एकदम छान वाटू लागतं. त्यांच्या मनात विचार येतात, की खरंच ही सायली ना चांगली आहे, पण आपल्याला हिला चांगलं म्हणायचं नाहीये. आणि तेव्हाच बेल वाजते आणि एक व्यक्ती आलेला आहे पार्सल घेऊन. तो पाकीट घेऊन आलेला आहे आणि ते पाकीट आहे नोटीसचं. अजून सायलीला याबद्दल काहीच माहिती नाहीये. सायली त्या व्यक्तीकडे जाते आणि त्याच्याकडून पाकीट घेते. पाकीट घेतल्याबरोबर प्रिया तेथे जवळ असते. ती तिथं जवळ टपकते आणि सायलीला म्हणते, "ही नोटीस आहे. माझ्या वडिलांनी पाठवली आहे. तू जो कांड केलाय ना रामनवमी दिवशी मोबाईल माझ्या रूममध्ये लावून त्याचं उत्तर आता तुला कोर्टामध्ये द्यावं लागणार आहे. म्हणूनच माझ्या बाबांनी तुम्हाला नोटीस पाठवली आहे. तुम्हाला म्हणजे तुझ्या अर्जुनला. आता अर्जुनवर काय-काय संकट येणार आहेत ना, ते बघ. तुला असं वाटत असेल, की तू या घरामध्ये एकदम कोणतरी अशी भारी व्यक्ती आहेस, जी ह्या सगळ्या घराला एकत्र आणणार आहे. पण तसं काही होणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेव. आता या गोष्टीची उत्तरं कोर्टामध्ये दे," असं ती म्हणते. तेव्हा सायली ते नोटीस पाहायला लागते. उघडून पाहते तर खरोखरच रविराज यांनी अर्जुनला ते नोटीस पाठवून दिलेलं असतं आणि प्रिया मात्र हसत असते. तेव्हा सायली म्हणते, "हसण्याची काही गरज नाहीये. तू खोटारडी आहेस ना, या गोष्टीसाठी सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते लवकरच मी कोर्टात सादर करेल." असं म्हणल्यानंतर प्रिया मात्र एकदम घाबरून जाते आणि प्रिया म्हणते, आरडाओरडा करायला लागते आणि म्हणते, तू कधीसुद्धा घराला एकत्र आणणार नाहीस. तू कायम घराला नुसती तोडून टाकणार आहेस." असं म्हणत ती आतमध्ये जाते. तेव्हा पूर्णाजीला समजतं, की प्रिया आलेली आहे आणि प्रिया आणि सायली यांचं काहीतरी चालू आहे आणि प्रिया योग्यच बोलत असणार आहे, असं म्हणून त्या लक्ष देत असतात. तेव्हा प्रिया पूर्णाजीजवळ येते आणि सांगते, "ही सायली आहे ना सायली, खरंच कधीसुद्धा आपल्या घराला एकत्र येऊ देणार नाही. घर तोडण्याचाच ह्याचा विचार आहे ना, ही घर तोडतच राहणार आहे." तेव्हा पूर्णाजी विचारते, "अगं काय झालं तन्वी? का असं बोलायला लागलीस तू?" तेव्हा प्रिया म्हणते, की "अहो, माझ्या बाबांनी आता नोटीस पाठवली आहे. हिनं त्या दिवशी जे कांड केलंय ना, ते बाबांना समजलं आणि मी त्यांना किती समजावून सांगितलं, पण ते काही ऐकत नव्हते. त्यांनी आता अर्जुनला नोटीस पाठवलेली आहे." हे ऐकल्यावर पूर्णाजीला तर भलताच राग आलेला आहे. खरंच ही मुलगी ना नुसत्या वेगवेगळ्या जखमा देत राहते आणि स्वतःच त्यावर मलम लावत राहते आणि एक जखम भरली, की अजून दुसऱ्या जखमा देत राहते. कधी तुझा स्वभाव बदलणार आहे ना सायली, तेच मला कळत नाही, असं त्या सायलीला बोलत असतात. पण सायली मात्र त्यांना एकही शब्द वावगा बोलत नाही. सायली त्यांच्या जवळ बसते, त्यांचा हात हातात धरते आणि म्हणते, "मी कधीच कुणाला जखमा दिलेल्या नाहीत आणि या जखमा जर मी दिलेल्या असतील, तर एके दिवशी या सगळ्या जखमा मी भरून काढेल. त्यांचं व्रण देखील मी तुमच्यावर कधीसुद्धा ठेवणार नाही." अशा पद्धतीनं ती पूर्णाजीला समजावून सांगत असते. सायलीचा झालेला स्पर्श आणि तिचं ते हळुवार, मंद गोड बोलणं ऐकून खरं तर पूर्णाजी शांत बसून ते ऐकत असतात. त्यांना तिचं बोलणं पटत असतं, पण त्यांना ते मान्य करायचं नसतं. पूर्णाजीला मागचे दिवस आठवत असतात. जेव्हा पूर्णाजी काही खात नसते, तेव्हा सायलीने स्वतःच्या हाताने त्यांना भरवलेलं असतं. त्याचबरोबर स्वतः पूर्णाजींनी सायलीच खरी माझी नातसून आहे, सायलीच हा सगळा मान घेऊ शकते, असं देखील सर्वांच्या समोर मान्य करून तिच्या हातामध्ये घराच्या चाव्या दिलेल्या असतात. हे सगळं पूर्णाजींना आठवत असतं. खरंच सायली चांगली आहे का वाईट आहे? असा विचार काय करावा हे त्यांना समजत नसतं. पण त्यांना जुने दिवस आठवत असतात, की सायली आपल्याशी खूप चांगलं वागलेली आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायलीनं ती नोटीस आता अर्जुनकडे दिलेली आहे आणि अर्जुन सांगतोय, "आता मला कोर्टामध्ये या नोटीसचं उत्तर देणं अनिवार्य आहे. कारण ही नोटीस रविराजनं पाठवली आहे." तर अर्जुन जेव्हा कोर्टात जातो, तेव्हा त्याचा आणि दामिनी देशमुख यांचा सामना झालेला आहे. दामिनी देशमुख त्याला म्हणते, "घाबरलास का?" तेव्हा तो म्हणतो, "मी घाबरण्याची काहीच गरज नाहीये." दामिनी देशमुख म्हणते, "तुझे पुरावे हे अजिबात चांगले नाहीयेत, त्यामुळे तू घाबरून गेलेला आहेस." तर तो म्हणतो, "माझी बाजू सत्याची आहे, त्यामुळे मला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. आता जे काय होणार आहे ते कोर्टामध्ये होईल." दामिनी म्हणते, "मी तर इथं आलेले आहे ते फक्त जिंकण्यासाठी आणि तुला माहिती आहे की दामिनी देशमुख हरत नसते." अर्जुन म्हणतो, "ते आपण आता कोर्टामध्ये बघूया." अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक